आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जालना जिल्ह्यात टॉवरवर चढलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्याची खासदार उदयनराजेंकडून समजूत, चुकीचा पाऊल न उचलण्याची उदयनराजेंची कर्मचाऱ्याला विनंती। ठाण्यात ईव्हीएम विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक, मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाक्षरी मोहीम। राष्ट्रपतींना हजारो पत्र पाठवली जाणार। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्हीएम विरोधात महिलांचा भव्य मोर्चा, महिलांकडून ईव्हीएम हटाव देश बचावची घोषणाबाजी। ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदानातील घोटाळ्यासंदर्भात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोग असहमत, सर्व प्रश्नांची लेखी उत्तरं पाठवणार। देवेंद्र फडणवीसांना उद्याच्या शपथविधीसाठी मनोज जरांगेंकडून शुभेच्छा, मात्र मराठा आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तर शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणाची मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांच्याकडून पाहणी। उद्या महायुती सरकारचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा, पोलीस आयुक्तांकडून पूर्ण परिसराची पाहणी, मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात। नागपूरकरांना मिळणार नवीन वर्षाचं गिफ्ट, सरकार स्थापन होण्यापूर्वी शहरात नवीन विकास कामांना मंजुरी, 2 उड्डाणपुलांची उभारणी होणार, यामुळे वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार।